12 वर्षानंतर झी मराठीवर माझी घरवापसी झालेली हो, आहे हो. आणि झी मराठीने आठवण ठेवून मला या भूमिकेकरता विचारलंय ह्याचा एक विशेष आनंद आहे, प्रश्नच नाही. ड्युएल पर्सनॅलिटीची झाक यावी तशी, की नक्कीच. आत्ता ही अशी आणि आत्ता अशी, हं, 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 हं. ही मजा मला खेळायला जी मिळते, नक्कीच. त्यामुळे ही भूमिका करताना नाही. खूप छान वाटतं. हे सगळं वैभव किंवा त्याला शिक्षण मंत्री होईपर्यंत त्याला सपोर्ट करणं, हे सगळं मी केलंय. नमस्कार, मी नितीन मोरे लेक्सामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. नवीन वर्ष आपल्या भेटीला आलं आहे. नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी होणार याच्यामध्ये काही वाद नाही. आणि अशीच एक नवीन मालिका घेऊन झी मराठी वाहिनी आपल्या भेटीला येते आणि त्याच वाहिनीतील एक गोड अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या घरामध्ये आली आहे. म्हणजे मित्रांनो, की माहेर वाशीन तिच्या घरी आली असं बोलायला हरकत नाही. तर सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसतेस. आणि जेव्हा प्रोमो आला, जेव्हा आम्हाला कळालं की प्रोमोमध्ये या मालिकेमध्ये आसावरी ताई काम करणारे आहे, बोललो की अरे बायका मजा, ह्याला बोलतात स्ट्राईक. आत्ता नवीन वर्षाची सुरुवात कशी व्हावी तर अशी व्हावी. तर या सगळ्या गोष्टी घडत असताना ना आपल्याला सुद्धा असं होतं की अरे नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मालिकेने होते. काय सांगशील एकंदरीत? सगळ्यात आधी नमस्कार. खूप छान वाटतंय. 12 वर्षानंतर झी मराठीवर माझी घरवापसी झालेली हो, आहे हो. आणि झी मराठीने आठवण ठेवून मला या भूमिकेकरता विचारलंय ह्याचा एक विशेष आनंद आहे, प्रश्नच नाही. कारण प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपण एक वेगळ्या प्रकारची भूमिका करावी. जसं मी सगळ्या मुलाखतींमध्ये हेच सांगते की डॉक्टर म्हणजे सर्जन किंवा लॉयर, टीचर, प्रोफेसर हे सगळे रोल्स करून झालेत माझे. बरोबर. आणि कुठेतरी आपल्याला असं एक कंटाळा येतो त्या भूमिकांचा आणि प्रेक्षकांना बघतानाही कंटाळा येतो. बरोबर. तर वेगळं काहीतरी करायची एक उर्मी जी असते ती खूप वर्षांपासून माझ्या डोक्यात होती की एक खलनायिका करायची. हां. पण का कोण जाणे माझ्याकडे कधी तशा भूमिकाच आल्या नाहीत. आलं नाहीत. आणि ह्या भूमिकेसाठी माझा विचार केला गेला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. आणि खूपच छान. म्हणजे ही नुसती खलनायिका असं आपण म्हणतो ना, तर तशी मी करत नाहीये. मी थोडासा अभ्यास केलाय त्याचा. जनरली काय होतं, खलनायिका म्हटलं की थोडी बटबटीत असते ती. बरोबर. हो हो हो. तिचे कपडे किंवा तिचे दागिने किंवा तिची वेशभूषा, केशभूषा, आपण सगळंच तिचा लुक. तर ते तसं न करता ती अशी सटल असावी, ती सुंदर असावी, ती छान, म्हणजे बघताना कोणाला बरोबर आहे, बरोबर कल्पनाही आहे. येऊ हां, नये हां. की हिच्या मनामध्ये काय कटकारस्थान चाललंय आणि नक्कीच. हिचे काय कांड करते ही बाई बरोबर. आणि काय हे असं. म्हणजे थोडंसं अशी ड्युएल पर्सनॅलिटीची झाक यावी तशी, की नक्कीच. आत्ता ही अशी आणि आत्ता अशी, हं, 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 हं. ही मजा मला खेळायला जी मिळते, नक्कीच. त्यामुळे ही भूमिका करताना नाही, खूप छान वाटतं. नक्की जसं तू बोलीस ना तसं आम्हाला प्रोमोमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की ना एका प्रोमोमध्ये तू विश्वभरची खरंच खूप काळजी घेताना दिसते. तू त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, तुझ्या कुटुंबाला सांभाळताना दिसते. आणि दुसऱ्या फ्रेममध्ये असं वाटतं की हा. हे तसं नाहीये. नाहीये. कारण मी तेव्हा जसं तू बोललीस की खूप वर्ष मला वाट बघितली मी अशी भूमिका हवी. कदाचित असं सुद्धा असेल की असावी काय नको रे खलनायक की असं नाही असं दिसत रे. असं पण असंच असेल. असंच हे असावं हां, हां. की ती वाटणारच नाही, की ती हां. कशी सूट होईल, सूट असे होईल ते असं. परस्पर विचार केले गेले आणि माझ्यापासून ती भूमिका दुरावत दुरावत गेली. गेले. पण झी मराठीने ही भूमिका म्हणजे तुझी सुद्धा इच्छा होती किंवा अशी भूमिका हो ती आता झी हो मराठीने हो दिली आहे. हो हो. या सगळ्या गोष्टी होत असताना ना की कलाकारच्या आधी ना ह्या सगळ्या भूमिकेला किंवा मालिकेच्या स्क्रिप्टला ना कलाकार एक प्रेक्षक म्हणून सुद्धा बघतो. बरोबर आहे. काय सांगशील प्रेक्षक म्हणून तुझा दृष्टिकोन काय आहे मालिकेकडे किंवा मालिकेच्या स्क्रिप्टकडे बघताना? एक तर मुळात आमची सासू सोन्याची मालिका नाहीये. हा सगळ्यात एक प्लस पॉईंट आहे. कारण आता ना लोक कंटाळलेले आहेत अशा बरोबर, प्रकारच्या बरोबर. भूमिका. कौटुंबिक आहे आमची मालिका, पण आमच्यात सासू सून हा प्रश्नच येत नाहीये, बरोबर. कारण तो विषयच किंवा नाही जाऊबाई आमचा. वगैरे असं नाही काही नाही नाहीये. नाही नाही. मुळात शिक्षण मंत्री, त्याची बहीण, हा सगळा वेगळाच विषय आहे जो आजपर्यंत आपल्या मालिकेमध्ये कधी दिसलेला नाहीये, की ह्या कुटुंबाभोवती ही कथा फिरणार आहे. नक्कीच. हे एक वेगळेपण ह्याचं आहे, नक्कीच, वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि मग ह्या कुटुंबात कोण कोण आहे, मग ह्यांच्या कुटुंबात असे वाद का, किंवा ह्या ह्या बाप मुलीचं का पटत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे प्रत्येक एपिसोडमध्ये सगळी उत्तरं मिळत जातील, म्हणून मी आता जास्त त्याच्याबद्दल काही Yes, yes, सांगणार yes, नाही. yes. आणि ही नंदाक्का जी आहे, म्हणजे अलकनंदा राजेश शिर्के, हे जे माझं कॅरेक्टर, माझी भूमिका आहे, ती घरामध्ये नंदाक्का म्हटलं जातं तिला. ती इतकी खमकी आहे आणि इतकी काय म्हणता येईल तिला, ती थोडासा तिला गर्व आहे. हम्म. हे सगळं मी उभं केलंय आणि ही बरोबर. खरी गोष्ट आहे. आणि असावा. आई वडील गेल्यानंतर ही माझा हा धाकटा भाऊ विश्वंभर आणि त्याच्यापेक्षा धाकटा असतो पृथ्वीराज, या दोघांना मी मोठं केलंय बरोबर. आईची जागा घेऊन. आणि हे सगळं वैभव किंवा त्याला शिक्षण मंत्री होईपर्यंत त्याला सपोर्ट करणं, हे सगळं मी केलंय. त्यामुळे तो एक मीपणाचा तिला हे आहे, गर्व अहम आहे. असतो ना तसा, बरोबर, की बरोबर. हे सगळं माझं आहे. हो.
आणि मग तिला तिच्या विरोधात कोणी गेलेलं तिला सहन होत नाही. आणि विश्वंभर तर त्याचं पानच हलत नाही नंदाक्का वाचून. आणि प्रत्येक गोष्टीत नंदाक्का जे म्हणेल ते, अशी सत्ता त्यानेच तिला बहाल केली आहे. नक्कीच. त्यामुळे ती महाराणी आहे घरातली. हो. मग तिच्या विरोधात जर काही गोष्टी होत असतील तर ती सहन नाही करू सहन नाही शकत. करणार. बरोबर. आणि मग बरोबर. ती खेळायला सुरुवात करते की अच्छा आता तुला बरोबर दाखवते, ओके आता तुला बरोबर दाखवते. हे तिचं खेळणं चालू होतं. अशा प्रकारची ती भूमिका. नक्कीच. नाही, खरंच खूप आवडतं, कारण का ना, जसं तू सुरुवातीला बोललीस की प्रॉपर अशी खलनायिका नाही आहे, तर तिला सुद्धा शेड्स आहेत. शेड्स आहे, प्रश्नच नाही. बरोबर. म्हणून तर कारण करायला मजा हा, येते. कारण का नाही तर ती खलनायिका- आली की असं केलं अशी नाहीये. ती आल्या हा काय अच्छा ओके असं झालं सगळं की मग परत तिचा एकदम बरोबर. लुक बदलतो अशी आहे. नक्कीच. त्यामुळे त्या खलनायिकेला शेड्स आहे ते महत्वाचं आहे. नक्कीच. नाहीतर मित्र बोलले की ना, अशा पद्धतीच्या भूमिका कलाकारांना मिळणं सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण का त्या प्रश्नच नाही. भूमिकेमध्ये सुद्धा शेड्स दाखवायचे असतात. हो, exactly. अशा. हो, हो. नक्कीच. नाही, खरंच खूप आवडतं. तुर्तास मी इथे थांबतो, कारण का भयंकर भूक लागलेली आहे. मला पण वेळ झाली आहे. सो धन्यवाद लेट्स ऑफ गप्पा मारल्याबद्दल. आणि जेव्हा मालिका आपली 19 तारखेनंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल, जेव्हा मी सेट सुरू होतील, तेव्हा मी सेटवर येऊन गप्पा मारूया. खूप काही गोष्टी कळतील आम्हाला. नक्की प्रश्नच नाही. खूप मोस्ट काही वेलकम. गोष्टी तेव्हा कळतील आणि हो. खूप चांगले प्रश्न सुद्धा असतील तेव्हा आमच्या पदराशी. तर खरंच धन्यवाद लेट्स सोबत बोलल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मी सगळ्यांना हेच सांगेन की सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर शुभ श्रावणी बघा. अलकनंद राजे शिर्के रोज तुम्हाला भेटायला येणार आहे या रूपात. नक्कीच.